नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण हिंदश्री ही वेबसाईट क्रिएट केली होती. तसेच होस्टिंगरवरून त्यांचा होस्टिंग सर्व्हर विकत घेऊन कशाप्रकारे वेबसाईट क्रिएट करू शकतो हे आपण बघितलं. तसेच आमची एक ऑफर ती म्हणजे तुम्ही होस्टिंगरचं होस्टिंग हे विकत घेताना जर आमच्या लिंकवरून किंवा आमचा कोड वापरून हे होस्टिंग विकत घेतलं तर तुम्हाला 20% ऑफ भेटेल. त्यासाठी आमचा कोड आणि लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तसेच होस्टिंग घेताना आमचा कोड वापरल्याचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला आम्हाला ईमेलद्वारे सेंड करायचा आहे. त्याला रिप्लाय करत आम्ही तुम्हाला काही पेड प्लगइन फ्रीमध्ये प्रोव्हाइड करू. त्यासाठी तुम्हाला एक लिंक दिली जाईल, जी गुगल ड्राईव्हची लिंक असेल त्यावरून तुम्ही ते प्लगइन डायरेक्टली डाउनलोड करू शकता. तर अशी आमची ऑफर आहे, त्याचा नक्की तुम्ही लाभ घ्या. तर मागील व्हिडिओमध्ये आपण ही हिंदश्री वेबसाईट क्रिएट केली आहे. तर या वेबसाईटला आता आपल्याला कस्टमाइज करायचं आहे, कारण अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डॅशबोर्डवरती सेटिंग बघितली आहेत. ती सेटिंग कंप्लीट केल्यानंतर आता आपल्याला ही वेबसाईटचं जे फ्रंट पेज आहे किंवा ही वेबसाईट आहे ती आपल्याला आता कस्टमाइज करायची. तर यासाठी आपण कस्टमाइजच्या ऑप्शनवरती इथे क्लिक करूया. हे ऑप्शन दिसतंय तुम्हाला, इथे क्लिक करूया. तर यात सर्वात अगोदर आपल्याला इथे लोगो चेंज करायचा आहे. जे इथे आता फक्त नाव किंवा टेक्स्ट दिसतंय तर ते आपल्याला नको, आपल्याला लोगो हवा आहे. तर त्या अगोदर तुम्ही लोगो क्रिएट करून घ्या एका वेगळ्या वेबसाईटवरून, म्हणजेच लोगो डिझाईन करा आणि तो इथे अपलोड करायचा आहे. आपल्याला लोगो अपलोड करण्यासाठी इथे ऑप्शन आहे साईट आयडेंटिटी. या ऑप्शनमध्ये आपल्याला क्लिक करून इथे हे लोगो वगैरे अपडेट करायचे आहेत. तर साईट आयडेंटिटीवरती क्लिक करूया. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल साईट टायटल आणि टॅगलाईन. ही टॅगलाईन आहेत आणि हे वरती साईट टायटल आहेत. तर हे दोन्ही आपल्याला इथे नको आहे, त्याच्यामुळे हे हाईड करूया. कारण आपण लोगो डिझाईन केलेला आहे तो इथे टाकणार आहोत. उदाहरणार्थ इथे मी हिंदश्री आणि श्री अशा प्रकारचे लोगो डिझाईन केलेले आहेत, ते तिथे अपलोड करणार आहोत. तर लोगो ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट लोगो येईल. त्याच्यानंतर अपलोड फाईल्स. तर आता हा हिंदश्री नावाचा लोगो आपण इथे घेऊयात. ऑल्ट टेक्स्ट नेहमी कोणती इमेज तुम्ही अपलोड करताना इथे ऑल्ट टेक्स्टचं ऑप्शन दिसेल. ऑल्ट टेक्स्ट नेहमी टाकत राहा, SEOसाठी ते खूप फायदेशीर असतं. वेबसाईट बिल्डिंग किंवा यूट्यूब मास्टर क्लास असे कोर्सेसही आम्ही घेत आहोत, ऑफलाईन किंवा ऑनलाईन. तुम्ही त्या कोर्सेसला जॉईन होऊ शकता. तिथे आम्ही SEOबद्दलही माहिती देत आहोत किंवा ऑल्ट टेक्स्टचा यूज कसा होतो, त्याचा फायदा काय, हे सर्व गोष्टी आम्ही SEOच्या त्या कोर्समध्ये सांगत आहोत. तर आता इथे ऑल्ट टेक्स्ट टाकल्यानंतर इथे सिलेक्ट करा. आता आपल्याला लोगो हा क्रॉप करायचा आहे की किती पण ठेवायचा आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हा लोगो इथे क्रॉप केलेला आहे. संपूर्ण व्हाईटमध्ये दिसेल असा लोगो तुम्ही इथे ठेवा. त्यात क्रॉप इमेजवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे तुमचा लोगो इथे आलेला आहे. आता लोगोची जी विड्थ आहे ती कशा प्रकारे किती ठेवायची ते इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल. हा लोगो आपण मिडलला घेतलेला आहे, तो तुम्ही साईड कॉर्नरला घेऊ शकता. तो कसा घ्यायचा ते मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, पण इथे आता आपण मध्यभागी ठेवूया. आता इथे खाली ऑप्शन आहे साईट आयकॉनचं. तर सिलेक्ट साईट आयकॉनवरती क्लिक करून आपल्याला इथे जे काही आयकॉन दिसत आहेत, आता सध्या काहीच दिसत नाही आहे, नॉर्मल दिसतंय. तर आपल्याला इथे साईट आयकॉन आणायचं आहे, जे आपण इथे अपलोड करूयात. सिलेक्ट आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर अपलोड फाईल. त्यानंतर हा अशा प्रकारे एक राऊंड शेपमध्ये साईट आयकॉन तुम्ही बनवून ठेवा आणि इथे अपलोड करा. पुन्हा एकदा ऑल्ट टेक्स्ट आणि सिलेक्ट. तर अशा प्रकारे हा साईट आयकॉन आपला अपलोड इथे झालेला आहे. क्रॉप इथे होणार आहे, तो अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये आहे. आणि तो कसा दिसेल तर इथे मला उदाहरण दिसतंय की अशा प्रकारे तो आपल्या साईटच्या नावापुढे एक छोटासा साईट आयकॉन दिसेल. तर अशा प्रकारे हा इथे क्रॉप इमेज सिलेक्ट केलं आणि त्यानंतर आपला साईट आयकॉन जो आहे तो सिलेक्ट झालेला आहे. तर इथे वरती तुम्हाला दिसत असेल छोटासा आपला हा साईट आयकॉन. तर अशा प्रकारे आपली वेबसाईटवरती कुणीही क्लिक केल्यानंतर त्यांच्यासमोर वेबसाईटच्या नावासमोर त्यांना इथे असा साईट आयकॉन दिसेल. यानंतर ही सेटिंग झाल्यानंतर इथे पब्लिशवरती क्लिक करायचे, म्हणजे आपण जे काही चेंजेस केलेले आहेत ते पब्लिकली सर्वांना अवेलेबल होतील किंवा दिसतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साईट आयडेंटिटीमध्ये लोगो आणि साईट आयकॉन कशा प्रकारे सेट करायचा हे बघितलंय. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेआउट वगैरे कसे चेंज करायचे हे बघणार आहोत. लेआउट कलर्स वगैरे बघणार आहोत. टायपोग्राफीच्या ऑप्शनमध्ये कशा प्रकारे बदल करायचे हे आपण बघणार आहोत. तर ते सर्व पुढील व्हिडिओमध्ये बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.